धर्मेंद्र यांची 450 कोटींची संपत्ती कोणाला मिळणार? सनी देओलचा मोठा खुलासा। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। धर्मेंद्र यांच्या संपत्तीबाबत त्यांचा मोठा मुलगा सनी देओलने खुलासा केल्याची माहिती समोर येत आहे। हेमा मालिनी यांच्या 2 मुलींना संपत्तीचा वाटा मिळणार की नाही असे प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केले जात होते। हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। बॉलिवूडचे हिटमॅन अर्थात धर्मेंद्र हे 450 कोटी रुपयांहून अधिक संपत्तीचे मालक होते। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसा हक्कावरून विविध चर्चा होत आहेत। धर्मेंद्र यांचे 2 कुटुंब आहेत, ही गोष्ट तर जगजाहीर आहे। धर्मेंद्र यांच्या पश्चात पहिली पत्नी प्रकाश कौर आणि सनी, बॉबी, अजिता, विजेता ही 4 मुले, दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि ईशा, आहाना या 2 मुली असा मोठा परिवार आहे। इतकंच नव्हे तर धर्मेंद्र यांना 13 नातवंडे सुद्धा आहेत। धर्मेंद्र यांच्या मृत्यूपत्रात कोणाकोणाची नावे आहेत आणि त्यांच्या संपत्तीची वाटणी कशा पद्धतीने होणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नुकतंच समोर आलेल्या रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या अहवालाने सांगण्यात येतंय की ईशा आणि आहाना देओल यांना धर्मेंद्र यांच्या प्रॉपर्टीतून त्यांचा पूर्ण हिस्सा मिळणार असं सनी देओलने म्हटलंय। देओल कुटुंबाच्या एका जवळच्या व्यक्तीने असंही म्हटलंय की ईशा आणि आहाना यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याची सनी देओलची अजिबात इच्छा नाही। सर्व मुलांना त्यांचा हक्क मिळावा अशी धर्मेंद्र यांची ही इच्छा होती। फर्स्ट पोस्टच्या एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या अहवालाने असं म्हटलं गेलंय की सनी, बॉबी आणि ईशा आहाना यांच्यात वारसा हक्कावरून ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या पूर्णपणे खोट्या आहेत। अत्यंत चुकीच्या वेळी अशा अफवा पसरवल्या जात आहेत। इथे कोणीच गरिबीत नाही, त्यामुळे कोणताच ड्रामा किंवा कोणताच वाद होणार नाही। ईशा आणि आहाना यांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवले जाणार नाही। संपूर्ण देओल कुटुंब सध्या शोकाकुल आहे, त्यामुळे पुढे काय होणार हे विचार करण्याच्या मनस्थितीत कोणीच नाही। धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 400 ते 450 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे। यामध्ये मुंबईतील त्यांचा आलिशान बंगला, लोणावळ्यातील फार्म हाऊस याचाही समावेश आहे। याच फार्म हाऊस मध्ये धर्मेंद्र त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर सोबत राहायचे। धर्मेंद्र यांनी प्रोडक्शन हाऊस मध्येही पैसे गुंतवले होते।